रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान झालेला आणि गाजलेला राडा प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेले विकास गोगावले यांच्यासह एकूण 7 आरोपी अखेर आज महाड पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले आहे। कालच या प्रकरणात आरोपींना अटक न झाल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती। सुनावणी दरम्यान न्यायालयाने सरकारला अक्षरशः धारेवर धरत मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत की त्यांना काहीच करता येत नाही अशा शब्दात संताप व्यक्त केला होता। अटक करायची असेल तर 24 तासात कोणालाही अटक होऊ शकते, मात्र अटक करायची नसेल की प्रतिज्ञापत्रे सादर केली जातात आणि अशी बोचरी टिप्पणी करत न्यायालयाने सरकारची गंभीरता तपासली आहे। या सुनावणीमध्ये मुख्यमंत्री तसंच मंत्री भरत गोगावले यांच्याकडून थेट निर्देश घ्या अशा स्पष्ट सूचना देखील न्यायालयाने सरकारला दिल्या होत्या। याच पार्श्वभूमीवर आज विकास गोगावले यांचे पोलीस ठाण्यामध्ये हजर होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह त्यांचे पुतणे महेश गोगावले यांच्यासह इतर आरोपींवरही गुन्हे दाखल आहेत। नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड शहरामध्ये भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे 2 गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते, त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर 179 जो होता, त्या 179 मधल्या 8 आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, पुढचा तपास चालू आहे। आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्या बाबी पोलीस करत आहेत। त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो। विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा 8 जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत। पुढची प्रक्रिया चालू आहे।